हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघूया सराव प्रश्नपत्रिका 1 मधला पुढचा क्वेश्चन. 40 डिवायडेड बाय 10 प्लस 10 इज इक्वल टू हाऊ मेनी. म्हणजे 40ला जर 10ने डिवाइड केलं तर उत्तर येतं त्याचं 4 प्लस 10 म्हणजे किती झालं, 4 प्लस 10 इज इक्वल टू 14. मग इथं आपल्याला ऑप्शन दिलेत तर त्यापैकी आपण 14ला टिक करूया. विच इज द ग्रुप नॉट हॅविंग द लाईक फ्रॅक्शन. म्हणजे इथं काय अपूर्णांक दिला आहे आपल्याला आणि त्याच्यामधला कुठला अपूर्णांक सेम नाही आहे ते विचारले. तर आता इथं अपूर्णांकामध्ये सेम कसं कळणार, जर आपल्याला ह्या भागाकारमध्ये जर खालचा नंबर जर सेम असेल सगळ्यांचा तर तो काय झाला, लाईक फ्रॅक्शन झाला. आणि जर ज्या अपूर्णांकाचा खालचा नंबर म्हणजे छेद म्हणतात त्याला किंवा इंग्लिशमध्ये डिनॉमिनेटर म्हणतात, तर हा जर सेम नाही आहे तर याला आपण काय म्हणतो की नॉट लाईक फ्रॅक्शन. तर इथं विचारले आपल्याला की कुठला ग्रुप नॉट लाईक फ्रॅक्शन म्हणून. तर आपल्याला ऑप्शन इथं कोणता दिसतो, ऑप्शन नंबर 3. 3/4 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर. 3/4 मीटर म्हणजे काय, कुठल्याही नंबरचा आपल्याला क्वार्टर काढायचं असेल तर आपण काय करतो, त्याला 100 आउट ऑफ काउंट करतो. मग 100मधून फर्स्ट क्वार्टर म्हणजे किती झाला, 25. 2/4 म्हणजे 50. 3/4 म्हणजे 75. मग 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. तर त्याप्रमाणे काय करायचं, मग इथं ऑप्शनमध्ये आपल्याला काय द्यायचं, 3/4 मीटर म्हणजे काय झालं ऑप्शन इथं 75. विच ऑफ द फॉलोइंग इज द रॉंग स्टेटमेंट्स. आता इथं आपल्याला 4 स्टेटमेंट दिले आहेत, त्यापैकी कोणतं रॉंग आहे हे विचारलं आहे. तर अ ट्रायंगल हॅज 6 अँगल्स. ट्रायंगल कसा असतो, असा असतो. ट्रायंगलला 6 अँगल्स आहेत का, नाही. 1 2 3 अँगल्स असतात. मग हे रॉंग स्टेटमेंट झालं एक. अ रेक्टँगल हॅज 4 साईड्स. रेक्टँगलला 4 साईड असतात का, 1 2 3 4, बरोबर. अ ट्रायंगल हॅज 3 व्हर्टायसेस. ट्रायंगलला 3 व्हर्टायसेस आहेत का, तर आहेत. अ रेक्टँगल हॅज 8 अँगल्स. रेक्टँगलला 8 अँगल्स आहेत का, 1 2 3 4. रेक्टँगलला 4 अँगल्स असतात. म्हणून ऑप्शन डी आणि ऑप्शन ए हे काय आहेत, रॉंग आहेत. तर इथं आपल्याला खाली ऑप्शन दिले आहेत, ओनली ए अँड डी, ओनली बी, ओनली सी अँड डी, ओनली ए. तर यापैकी कोणते 2 स्टेटमेंट्स रॉंग आहेत, तर ए आणि डी. तर इथं कुठं दिसतो मग हा फर्स्टवाला, ओनली ए अँड डी इज रॉंग. किरण वॉज डिमांडेड बाय 5 and 3/4 रुपीज. किरणने काय केलं आहे, 5 आणि 3/4 रुपीज डिमांड केले आहेत. बट ही गेव 6 रुपीज 75 पैसे. देन हाऊ मेनी मोर अमाऊंट डीड ही गिव. म्हणजे त्याने किती रुपये मागितले होते, तर 5 रुपये आणि 75 पैसे. तर त्याला मिळाले किती, 6 रुपये आणि 75 पैसे. तर त्याला किती रुपये जास्त मिळाले असं विचारलं. तर आपल्याला काय काढायचं आहे, 5 and 3/4 म्हणजे किती झालं, 5.75. पण त्याला मिळाले किती, 6.75. तर किती जास्त मिळाले हे काढायचं असेल तर आपण इथं काय करायचं, 6.75 मायनस 5.75 असं त्याचं आन्सर काढायचं आहे आपल्याला. तर 0.01 म्हणजे किती पैसे जास्त मिळाले, त्याला 1 रुपया. मग 1 रुपया, मग इथं पैसे विचारले तर 1 रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट केल्यावर उत्तर किती येतं, 100 पैसे. विच ऑफ द फॉलोइंग इयर हॅज 29 डेज इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. म्हणजे इथं आपल्याला काय विचारले की कुठल्या इयरमध्ये 29 डेज येतील फेब्रुवारीमध्ये. तर कुठल्या इयरमध्ये येतं, लीप इयर माहिती आहे सर्वांना. तर लीप इयरला जर बघितलं आपण तर त्या इयरमध्येच काय होतं, 29 डेज येतात. मग लीप इयर कसं काढायचं, तर दिलेल्या इयरला आपण 4ने डिवाईड करायचं. जर 4ने डिवाईड केलं असता, जर त्या नंबरला पूर्ण भाग जात असेल 4ने, तर आपल्याला लीप इयर मिळतं. मग इथं 2012ला जर 4ने डिवाईड केलं तर 4 5 20, म्हणजे या नंबरला पूर्ण भाग जातो. तर
2012 हा हे इयर आहे ते काय आहे, लीप इयर आहे. आणि 2010ला 4नी पूर्ण भाग जात नाही. मग 2008ला 4नी पूर्ण भाग जातो, 2011ला 4नी पूर्ण भाग जात नाही. तर यामध्ये आपल्याला कसं कळेल मग 29 डेज किती मंथमध्ये आहेत, तर 2012 आणि 2008मध्ये. मग तुम्हाला ऑप्शन इथे दिलेत का, ओन्ली ए अँड सी, ओन्ली सी, ओन्ली ए, ओन्ली ए अँड डी. तर आपलं करेक्ट ऑप्शन काय आहे, ओन्ली ए अँड सी हे काय आहे, करेक्ट ऑप्शन आहे. समीर वेंट टू स्कूल आफ्टरनून ॲट 45 minutes past 1. म्हणजे समीर काय केला, स्कूलला गेला दुपारी 45 minutes past 1. आफ्टर स्टेईंग इन स्कूल फॉर 3¼ hour he went to home. Then what is the time in 24-hour clock when he start going to home? समीर किती वाजता स्कूलला गेला, 1:45 म्हणजे 1:45 वाजता तो स्कूलला गेला होता. आणि तो स्कूलमध्ये किती वेळ थांबला, तर 3¼ hour म्हणजे 2:45 पासून 3:45, 4:45 आणि 4:45 असे 3 तास आणि अजून 15 मिनिटं असं तो थांबला. तर मग तो किती वेळ थांबला, 4:45च्या नंतर किती वाजतात, 5 वाजतात. मग तो किती वेळ स्कूलमध्ये थांबला 24 ताशी घड्याळीमध्ये, तर 17 o'clockला तो तिथून निघाला. आन्सर काय असेल, 17 o'clock. म्हणजे 5 वाजले या ऑप्शनला आपण 24 hourच्या घड्याळमध्ये, 24 ताशी घड्याळमध्ये आपण काय म्हणतो, त्याला 17 वाजले असं म्हणतो. थ्री हंड्रेड अँड थर्टीन प्लस 497 तर किती आन्सर येतं ह्याचं असं विचारलं. 313 प्लस 497 याचा आन्सर काय येतं, 313 प्लस 497चा आन्सर येतं 7 + 3 10 कॅरी ओव्हर 1 + 1 2 2 + 9 11 1 कॅरी ओव्हर 4 + 4 8. आन्सर किती आलं, इथं तुम्हाला कुठं दिसतो का ऑप्शन 810चा, तर दिसतो. तर काय येतं आन्सर, 810. 978 - 8 इथं काहीच नाही आहे, प्लस 9 + 962. मग इथं आपल्याला साईन दिलेत खाली, =, लेस दॅन, ग्रेटर दॅन असे साईन दिलेले आहेत. तर इथं आपल्याला काय विचारले की आन्सर किती येणार आहे, तर 978 - 8 याचा आन्सर येतं 970. आणि 962 + 9 हे किती येतं, तर 971. मग 970 आणि 971 मध्ये कुठलं साईन येणार आहे इथं, तर लेस दॅन. कारण 970 हे 971पेक्षा लहान आहे, मग इथं येणार लेस दॅनचं साईन. आता इथे काय विचारले आपल्याला, ही जी नंबर सिस्टीम दिली आहे तिला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्याच्यातला मिडलमध्ये कुठला नंबर येतो तो सांगायचा आहे. मग डिसेंडिंग ऑर्डर करून घेऊया आपण अगोदर. 993 हा सगळ्यात मोठा नंबर आहे, त्याच्यानंतर 892, मग 891, मग 796 आणि 791. तर ही डिसेंडिंग ऑर्डर आपण इथं प्लेस केली. तर यामध्ये मिडल नंबर कुठला आहे, 891. मग ऑप्शन काय आला, 891 कुठं आहे, ऑप्शन नंबर 2ला.
विच आउट ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन इंडिकेट्स द शेडेड पोर्शन ऑफ फिगर. इथे एक फिगर दिली आहे आपल्याला आणि याच्यामध्ये किती कोणता पार्ट शेडेड पोर्शनने दाखवला आहे असं विचारले. आता या डायग्राममध्ये तुम्हाला किती बॉक्स दिसतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 9 बॉक्स दिसतात तुम्हाला. तर यामध्ये शेडेड किती आहेत? 1 2 3 4. मग 4 नंबर इथं कुठं दिसतो तुम्हाला? इथं आणि इथं दिसतो. पण इथं विचारले की शेडेड पार्टचा पोर्शन जो केला आहे त्या या नंबरमधून चेक करा. तर शेडेड पार्ट केलेले 4 पार्ट्स आहेत, पण टोटल पार्ट्स किती आहेत? 9. 9 आउट ऑफ 4 काय केले आहेत? इथं शेडेड केलेले आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 3